नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मीन राशीचे फेब्रुवारी 2026चे मासिक राशी भविष्य पाहू. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. या महिन्यामध्ये 3 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, 12-13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. या 4 ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे मीन राशींच्या जातकांवर त्याचे काय परिणाम होतात ते पाहू. हा महिना मीन राशीतील जातकांसाठी मिश्रित रूपात फळदायी राहणार आहे. पूर्ण महिना तुमच्या द्वादश भावात राहू आणि शनी तुमच्या विराजमान राहतील. या व्यतिरिक्त केतू 6व्या भावात आणि वक्री अवस्थेत गुरु ग्रह पूर्ण महिना चतुर्थ स्थानात विराजमान असतील. महिन्याच्या सुरुवातीला बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ तुमच्या एकादश भावात विराजमान राहतील. 3 तारखेला बुध आणि 6 तारखेला शुक्र द्वादश भावात येतील आणि राहूसोबत युती करतील. त्याच्या पश्चात 13 तारखेला सूर्य आणि 23 तारखेला मंगळही तिथेच येतील. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचा पहिला भाग अनुकूल असेल तर दुसऱ्या भागात खर्च वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात शारीरिक आरोग्यावर ही परिणाम होऊ शकतो. नोकरी करणारे लोक कठोर परिश्रम करू शकतील आणि चांगली बातमी अशी आहे की तुमच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी मात्र दीर्घकालीन योजना लक्षात घेऊन त्याच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करावं. यामुळे त्यांची स्थिती मजबूत होईल. महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही आव्हानांना समोर जावं लागू शकतं. त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते, परंतु दुसऱ्या भागात ते त्यांच्या कठोर परिश्रमाने हळूहळू परिस्थितीवर मात करतील आणि त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची अपेक्षा आहे. प्रेम संबंधाचे परिणाम मिश्रित दिसू शकतात, तर वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला परदेशी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी देवगुरु बृहस्पतींचा बीजमंत्राचा जप करावा असा सल्ला आम्ही देतो. धन्यवाद.